फोटो जे काही विघ्न येत आहे त्याचा नाश हो आणि सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण हो हेच मी सर्वसाधारणपणे पुण्यात आले की लोक दगडूशेठचं दर्शन घेतात. नवसाचा गणपती आहे असं म्हणतात. तुम्ही 5 मानाचे गणपती आणि दगडूशेठ असं एक 6 गणपतीचं दर्शन आज घेतलंय. काही लोक फक्त नवसाचाच गणपतीचं दर्शन घ्यायचं. दुसऱ्या विचार काश्मीर काल सर्वपक्षीय बैठक झाली. पुन्हा एकदा सर्व पक्षाच्या नेत्यांनी दौरा करायचं ठरलं. नाही, त्यातनं काही होणार नाही. या बैठकीच्या आदल्या दिवशी सुद्धा मला मुंबईमध्ये हा प्रश्न विचारला गेला. तेव्हाही माझं मत मांडलं. तेच मी पुन्हा म्हणतोय की जोपर्यंत सरकारमध्ये काही करण्याची हिंमत आणि धाडस नाही तोपर्यंत अशा ह्या वांजोट्या चर्चा बैठका त्यांना काही अर्थ नाही. या सगळ्या निरर्थक गोष्टी आहे. सरकारमध्ये धाडस असेल. पंतप्रधान मी तेव्हा म्हटलं होतं की लालबहादूर शास्त्रींसारखा पंतप्रधान कणकर जोपर्यंत आपल्या देशाला लाभत नाही तोपर्यंत ह्या चर्चेला काय अर्थ नाही. ओमर अब्दुल्लांना पाठिंबा दिला राहुल गांधींनी आणि काल तर ते गैरहजर होते इतक्या महत्त्वाच्या बैठकीला. हो नाही, त्याच्यातनं त्यांचं प्रेम कळतं ना देशाबद्दल किती आहे आणि काश्मीर प्रश्नाबद्दल किती आहे. आणि म्हणून ह्या नुसत्या वांजोट्या चर्चेने काढीचाही अर्थ नाही. स्पेशल पॉवर ॲक्ट जो आहे तिथला सैन्याला दिलेला जो अधिकार आहे तो थोडासा माइल्ड करावा अशी पण चर्चा. मला वाटतं कालच्या बैठकीमध्ये आमच्या वतीने मनोज ऋषींनी व्यवस्थित मांडलेली आहे. आणि पुन्हा मी हेच सांगेन की ही मतं देणं मतं मांडणं. समजा मी सांगेन की म्हणजे एखाद्या फौज मागे घ्यायला पाठिंबा नाही, पाठिंबा आहे, पण सरकार म्हणून जर काही नसेल अस्तित्वातच नसेल तर या बैठकांना आणि आमच्या सूचनेला अर्थ काय. टोलचा एक मुद्दा पुण्याच्या चर्चेमध्ये आलेला आहे. त्यांच्या टोलवाटोली चालली तेवढी खूप आहे. परंतु जर का टोल घेतला जात असेल तर रस्त्याची निगा आणि रस्त्याची दुरुस्ती ही वेळच्या वेळेला झालीच पाहिजे. आणि नाहीतर नुसतं लोकांना पिळून टोल काढायचा आणि मग लोकांना खड्ड्यात घालायचं हे काही योग्य नाही. थँक्यू.